स्त्री साक्षात शक्ती, खंबीरपणा, तपश्चर्या, शौर्य, निर्मिती, मातृत्व संरक्षण, रणरागिणी, भीतीवर विजय, निर्मलता आणि सिद्धिपूर्णता. आजच्या युगातल्या अशा 9 रूपी शक्ती. वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव उमटवणाऱ्या 9 शक्तींचा जागर आज आपण करणार आहोत. गेल्या नवरात्री सिरीजमध्ये आम्ही पेशवे काळातील नवरात्र कशी होती यावर डिटेल व्हिडिओ केलाय. तो जर मिस केला असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. नवरात्रीचा पहिला दिवस, शैलपुत्री म्हणजेच खंबीरपणा. प्रत्येक संकटांना तारणारी स्त्रीरूपी महाशक्ती आपल्या रोजच्या आयुष्यात कधी बहीण, कधी आई, कधी बायको अशा विविध रूपात वावरते. तिला नमन असो. नवरात्रीच्या 9 दिवसांचा जागर. आजचा पहिला दिवस शैलपुत्री देवीचा. पर्वता इतकं खंबीरपणाचं प्रतीक असलेली ही देवी, आणि हाच खंबीरपणा दाखवला संतोष यादव हिने. जिथे भले भले गिर्यारोहक अर्ध्यावरून मागे फिरतात, तिथे तिनं 8,849 मीटर उंचीचा माउंट एव्हरेस्ट सर केला. तोही एकदा नाही तर सलग 2दा. रेवरी हरियाणा इथला जन्म, साधं राहणीमान, पण स्वप्न मात्र शिखर गाठण्याचं. 1992 मध्ये रक्त गोठवणाऱ्या थंडीत, कमी ऑक्सिजनमध्ये आणि कांगशुंग फेस सारख्या अतिशय कठीण मार्गाने तिने माउंट एव्हरेस्ट सर केला आणि 2दा एव्हरेस्ट सर करणारी जगातील पहिली महिला बनली. माउंट एव्हरेस्ट सर करत असताना सहगिर्यारोहकाला ऑक्सिजन पुरवत त्याचा जीवही वाचवला. या अद्भुत विश्वविक्रमासाठी 1994 साली तेन्झिंग नॉर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड आणि 2000 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. खऱ्या अर्थानं पर्वताचीच मुलगी ठरलेली संतोष यादव शैलपुत्री देवीच्या खंबीरपणाचं आणि धैर्याचं साक्षात रूप आहे. नवरात्रीचा आज दुसरा दिवस म्हणजे ब्रह्मचारिणी देवीच्या शक्तीचं मूर्त रूप. कष्ट, समर्पण आणि साधना अशाच कलागुणांनी समृद्ध अशा अनुराधा टीके. नेतृत्व करणं आणि हाती घेतलेलं काम पूर्णत्वास नेणं हे साधं काम मुळीच नाही. जगातील 5वी सर्वात मोठी आणि सर्वात यशस्वी अंतराळ संस्था मानली जाणारी इस्रो संस्था. यात तब्बल 31 वर्ष काम करत उपग्रह दळणवळण म्हणजेच सॅटेलाइट कम्युनिकेशन या क्षेत्रात अनुराधा टीके यांनी अद्भुत योगदान दिलंय. GSAT-12, GSAT-10, GSAT-9 यासारख्या महत्वाच्या सॅटेलाइट मोहिमा यशस्वी करणाऱ्या टीमचं नेतृत्व त्यांनी केलंय आणि अशा प्रचंड जबाबदाऱ्या सांभाळून शेकडो इंजिनियर्सना मार्गदर्शन करत इस्रोमधील अग्रगण्य फिमेल सायंटिस्ट ठरल्या. त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी इस्रो टीम एक्सलन्स अवॉर्ड आणि इतर राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलंय. इस्रोमधल्या पहिल्या महिला सॅटेलाइट प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून त्यांनी इतिहास घडवला. 31 वर्षाची तपश्चर्या आणि इस्रोमधील उल्लेखनीय काम करून अनुराधा टीके साक्षात ब्रह्मचारिणीच्या शक्ती भासतात. नवरात्रीचा तिसरा दिवस, शौर्य गाजवणारी चंद्रघंटा देवी. अन्यायाविरुद्ध ठामपणे उभी राहणारी असा या शक्तीचा मान. स्त्री जेव्हा तिचं शौर्य गाजवायला सुरुवात करते तेव्हा प्रत्येक शत्रूला धारातीर्थी करते. सांगली जिल्ह्यातील एक महिला IPS अधिकारी 1990 सालचा तेलगी स्टॅम्प पेपर स्कॅम 30,000 कोटीचा हा घोटाळा उघडकीस आणला आणि ओसाड रानात एक ठिणगी पडल्यानंतर जो वणवा पसरतो अगदी त्याप्रमाणेच त्यांची ही पहिली कामगिरी महाराष्ट्रभर पसरली. म्हटलं जातं त्यांच्या कारकिर्दीत शेकडो गुन्हेगार तुरुंगात गेले. त्यांनी पुण्याच्या येरवडा तुरुंगाचं आधुनिकीकरण केलं. महिला कैद्यांसाठी नवनवीन सुधारणा आणल्या. या उत्तुंग कामगिरीसाठी त्यांना पुणे विद्यापीठाकडून जीवन साधना गौरव, फिक्की FLO आणि गोल्डन महाराष्ट्र वुमन अचिव्हर्स अवॉर्ड, अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठाकडून डिस्टिंग्विश्ड लीडरशिप अवॉर्ड इंटरनॅशनल्स यासारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अन्यायाविरुद्ध ठामपणे उभं राहणं, शत्रूला धुळीत मिळवणं मीरा बोरवणकर साक्षात चंद्रघंटा देवीची शक्ती आहे. नवरात्रीचा चौथा दिवस, देवी कुष्मांडा निर्मितीची देवी म्हणून ओळखली जाणारी शक्ती, जी आपल्या स्मिताने, सकारात्मक ऊर्जेने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करते. अशीच निर्मितीची ऊर्जा जगण्याला पुन्हा अर्थ देणारी शक्ती आशा नेगी यांच्या आयुष्यात आली. कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी लढा देत त्या केवळ स्वतःचं जीवन नव्याने उभारून उभ्या राहिल्या नाही, तर आपल्या ब्युटी ऑफ लाईफ या पुस्तकातून हजारो वाचकांना आशेचा किरणही दिला. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. कष्ट, जिद्द आणि जगण्याची उमेद याच्या जोरावर त्या खऱ्या अर्थाने सर्वायव्हर ठरल्या. कठीण प्रसंग आला तरीही आशा सोडायची नाही.
अशी शिकवण त्यांनी जगाला दिली. कुष्मांडा देवीप्रमाणेच नवीन आशेची निर्मिती केलेल्या आशाने की त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेत आम्ही त्यांच्यासोबतच एक पॉडकास्टही केलाय. तो लवकरच मराठी मूळवर तुमच्या भेटीला येईल. नवरात्रीचा 5वा दिवस, स्कंदमाता देवीचं पूजन. आईचं रूप, मातृत्वाचं प्रतीक आणि संततीचं रक्षण करणारी शक्ती म्हणजे स्कंदमाता. मातृत्वाच्या ह्या संकल्पनेला आधुनिक विज्ञानातून प्रत्यक्ष रूप दिलं डॉक्टर इंदिरा हिंदुजा यांनी. भारतामध्ये पहिली टेस्ट ट्यूब बेबी संकल्पना आणून त्यांनी लाखो जोडप्यांच्या आयुष्यात मातृत्वाचं स्वप्न साकार केलंय. इतकंच नाही तर त्यांनी विकसित केलेली गिफ्ट म्हणजे गॅमेट इंट्राफेलोपियन ट्रान्सफर ही टेक्नॉलॉजी वैद्यकीय क्षेत्रांसाठी एक क्रांतीच ठरली. त्यांच्या अविस्मरणीय कार्याची दखल घेत त्यांना धन्वंतरी अवॉर्ड, पद्मश्री आणि अनेक राष्ट्रीय सन्मानांनी गौरवलं गेलं. काळ, परिस्थिती, आजारपण यांच्याशी झगडणाऱ्या असंख्य स्त्रियांना मातृत्वाचा अनुभव देत त्यांनी विज्ञानाच्या शक्तीतून खरी स्कंदमाता बनवून दाखवलं. तुम्हाला माहित होतं का डॉक्टर इंदिरा हिंदुजाबद्दल? कॉमेंट करून नक्की सांगा. नवरात्रीचा 6वा दिवस, कात्यायनी देवीचं पूजन. दैत्यांचा संहार करणारी साक्षात रणरागिणीचं प्रतीक. हीच शक्ती दिसते फेस ऑफ ऑपरेशन सिंदूर, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या रूपात. भारतीय सेनेतून महिलांनी नेतृत्व करण्याचा जो ऐतिहासिक टप्पा गाठला त्याचा मान या दोघींनाच जातो. कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्करातील पहिल्या महिला ज्या लष्करी कॉन्टिजेंट नेतृत्व करून संयुक्त राष्ट्राच्या शांती मोहिमेत झळकल्या. 2019 मध्ये UK हाऊस ऑफ कॉमन्समध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांचं नाव होतं आणि फोर्स 18 साठी त्यांना चीफ ऑफ आर्मी स्टाफ प्लेग देण्यात आलेला. तर विंग कमांडर व्योमिका सिंग ज्या भारतीय वायुसेनेतून महिला वैमानिक म्हणून आकाश जिंकणारं प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरल्या. सिंदूर मिशनमध्ये यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या कार्यासाठी मिळालेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गौरव आजही महिला शक्तीचं प्रतीक ठरतात. सिंदूर ऑपरेशनच्या नेतृत्वामुळे त्यांनी स्त्री शक्तीचं उग्र पण रणरागिणीचं रूप दर्शवलंय. नवरात्रीचा 7वा दिवस, काल रात्रीचं पूजन. आपल्या आयुष्यात अंधार पसरवणाऱ्या अनेक समस्या आपण मुकाट्याने सहन करतो. मग घरातल्या छोट्या छोट्या समस्या असोत किंवा सामाजिक विषय, अशा समस्यांना परखडपणे बोलायला हवं आत्मविश्वास आणि अंधाराशी लढण्याची हिंमत. एका नदीसाठी यांनी मोठं आंदोलन पुकारलं आणि मेधा पाटकर नाव वर्तमानपत्रात आणि एकाएकी सगळीकडे गाजलं. नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून हजारो विस्थापितांच्या हक्कासाठी त्यांनी ठामपणे लढा दिला. मोठमोठ्या प्रकल्पांच्या आड दडलेलं सत्य त्यांनी जगासमोर आणलं. नर्मदा बचाव आंदोलन, राष्ट्रीय जन आंदोलन यांसारख्या आंदोलनात त्या सक्रिय होत्या. 1992 साली त्यांना गोल्डमॅन पारितोषिक मिळालं. देवी एक आईचेच प्रांजळ रूप, आपल्या जनतेचा त्या प्रांजळपणे सांभाळ करताना दिसतात. शत्रूंना धडा शिकवणाऱ्या मेधा पाटकर खऱ्या अर्थाने समाजाच्या अंधाराशी लढा देत उजेड निर्माण करतायत आणि लाखो महिलांसाठी काल रात्री देवी स्वरूपी प्रेरणा ठरतायत. नवरात्रीचा 8वा दिवस, महागौरी देवीचं पूजन. निर्मलता, साधेपणा आणि कृपाभावाचं मूर्त रूप. हीच निर्मलता आणि साधेपणा दिसतो भारतरत्न प्राप्त असलेल्या लतादीदी मंगेशकर यांच्या जीवनात. स्वरकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लतादीदींनी आपल्या सुरेल आवाजाने केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील मने जिंकली आहेत. त्यांच्या कारकिर्दीत भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, दादासाहेब फाळके अवॉर्ड, नॅशनल फिल्म अवॉर्ड, फिल्मफेअर अवॉर्ड असे असंख्य सन्मान त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या नावावर 30,000पेक्षा जास्त गाणी 36 भाषांमध्ये रेकॉर्ड झाली आहेत. शहीद वीर सेनानींसाठी ए मेरे वतन के लोगो हे गायलेलं गाणं आजही लोकांच्या, भारतीयांच्या मनात घर करून आहे. साधेपणातूनही अनंत कला साध्य करता येते हे दाखवून देणाऱ्या त्या खऱ्या महागौरी स्वरमूर्ती. नवरात्रीचा 9वा दिवस, सिद्धिदात्री देवीचं पूजन. सिद्धी, पूर्णता आणि प्रेरणाचं मूर्त स्वरूप. आपला भारत देश क्रीडा क्षेत्रात मुळातच पुढे असतो. क्रिकेट असो, टेनिस असो वा बॅडमिंटन, भारत देश नेहमी आपलं स्थान मजबूत करत असतो. विशेष या स्त्रिया हिरिरीने सहभाग घेतात आणि रेकॉर्ड्स करतात. बॅडमिंटन विश्वात सिद्धी प्राप्त केलेली आणि ती पूर्णत्वास नेऊन अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर करणारी PV सिंधू. ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू. 2016 रिओ ऑलिम्पिक सिल्वर मेडल, 2020 टोकियो ऑलिम्पिक्स ब्रॉन्झ मेडल. त्यांच्याकडे पद्मभूषण, पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड, अर्जुन अवॉर्ड असे देशातील सर्वोच्च पुरस्कार आहेत.
आज लाखो मुलींसाठी त्या सिद्धी, प्रेरणा आणि पूर्णत्वाच्या जिवंत उदाहरण ठरले आहेत. भारतीय क्रीडा क्षेत्राला जागतिक पातळीवर सिद्ध करणारी खरी सिद्धिदात्री. तर या होत्या नवरात्रीच्या 9 शक्ती, ज्यांनी उल्लेखनीय काम करून वेगवेगळ्या क्षेत्रात आपली छाप सोडली. त्यांना नमन असो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.